हा तो काय बसलेला रामभाऊ तिथं याची बायको आहे ना लय चाबरी या रामभाऊची सगळा बांध पुरवला तिने पण याच्या कानावर घालतो जर याची चेन जर नसलं जिरत मी माझ्या पद्धतीने पाहतो काय करायचं ते बसला का भाऊ रामभाऊ काय रे हा काय अरे काय पटत येईल काय नाही हो काय झालं? तो बायको नाही का हा कमीत कमी असं आहे का 4 फूट आहे का 4 फूट बांध पुरीला माहिती का त्यात वावरात शिरली तिकडं म्हणजे त्या ट्रॅक्टरनी हा ट्रॅक्टर आलं होतं तिथं नांगरायला आता तू माझी जमीन शेजारी नाही का 4 फूट नांगरलं माहिती का माय बायको नाही हा बांध डायरेक्ट पुरीला मारण्याचा आणि ते ट्रॅक्टर घेऊन तिला तो थोडा ट्रॅक्टर येतोय तिला ट्रॅक्टर नाही पण ट्रॅक्टरचा ड्रायव्हर तर आहे ना ट्रॅक्टर ड्रायव्हर आला होता तिने ट्रॅक्टर नांगरायला अच्छा म्हणजे ट्रॅक्टर घेऊन तिकडे राहण्यात आलती का हा म्हणजे मामा आपण ट्रॅक्टर घेतला अरे दुसऱ्याचा आहे तुझी सासू ते ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेलती आणि हे म्हणतात की आमचा बांध कोरीला आहे आता ती होती तिकडं तिनं कोरीला असन आता मला काय माहिती बरं सांग बरं नाही तरी ना तुझी बायको ना लय साबरी बरं का तुला आता सांगतो मी तुला माझ्यासाठी सांगतो तिला तू समजून सांग भाऊ ए, तसं काही बोल नको तिनं ऐकलं ना तर तुला चांगलीच झापडीन ती तो याच्याने काय नाही होणार का मग नाही ती बायको ते ट्रॅक्टर आणि तू आणि ते बांध ऐका ना तुम्हाला एक सांगू का मी हा. ते आत्या आहे ना आमच्या दोघांना तर असे म्हणजे तोंडाबाहेर आवाज पण काढून देत नाही हा तुम्हाला जे करावं असं वाटलं ना ते करून टाका तुम्ही आमचं काहीच म्हणणं नाही बरोबर आहे की नाही मामा मी तिला म्हणलं होतं मी येतो तुझ्या सगळं ट्रॅक्टर कड तिकडं नांगरायला मला म्हणलं नाही घरी थांबायचं मी बघा ते यालाच म्हणते मनाचा शहाणपणा हा हे पहा तुम्ही ना तिला समजून सांगा ना मी आपला ना पोलीस कंप्लेंट करतो मग लयच आगाव आहे असली ती मी कंप्लेंट करतो हा त्याशिवाय नाही ते जिरायची मग आम्हाला काय बिनधास्त अडचण नाही. बिनधास्त करायची का पोलीस कंप्लेंट काहीच अडचण नाही असं का हा तसे आम्ही वैतागलेलो आहेत अरे तुम्ही वैतागले बरोबर तुम्ही तर घरच्या घरी आहे, पण मी तर तिकडे आहे ना शेजारी ना हो. मग आता आम्ही काही करू शकत ना त्याच्यात मग तू एवढं कुठे नागरिक असतात का मायला हा, मग तू पोलीस कंप्लेंट दे ना आम्हाला काय सांगतो बर करतो मी पोलीस कंप्लेंट माझ्या पद्धतीने करतो मी हो. हा 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 घेऊन येतो पोलिसाला बी. हा, ये. पाहतो तुमच्याकडे माझ्याकडे काय बघतो जे नांगरीला त्याला त्याच्याकडे बघ ना हा तिच्याकडे बघा तो ना आमच्याकडे किती डोळे वाचून पाहिलं तरी काय फरक पडणार नाही आम्हाला काय बाबूराव काय? काय झालं घरी कशाला अहो तुम्हाला पटायला पाहिजे हो हा? पटायला पाहिजे म्हणजे मग काय केलं सगळं- आता पटायला काय केलं हा? अख्खा बांध करून टाकला तुम्ही फोडून टाकला डायरेक्ट वरून आमच्या तिकडे शिरले 4 फूट हो काय बांध कोरला मी मग आणि तुमचा हा कधी हा, असं तुमचा आमचा कधी कधी कोरला हो? हा काय पटत आहे तुम्हाला काय नाही वहिनी पहिली हा? गोष्ट हा. आमचीच बांधवर जागा तुमच्या साईडला आली होती म्हणून कोरला मी तो तुमची जागा आमच्या याच्यात आली का हा एक काम करा ना तुम्ही अख्खा वावर घ्या ना तुम्ही दोन बोला. नारळ करून मी तर घ्यायला तयार आहे आज मी आहे तेवढे आहेत ना मग समजून सांगा म्हणजे घरी बरं का? घराने करायला आले होते हा? का माझे हा माझ्या घरी सांगायला आले होते का तुम्ही ना ते बांध करून टाका होणार नीट नाही. करून टाका तुम्हाला आता होणार सांगा नाही. तुम्ही होणार नाही होणार नाही अहो तुम्ही लय चाबऱ्यापणा करू नका ऐ, वहिनी काय म्हटलं तू हा. विब्रे म्हणतो का दाखव जरा तुला हा? दाखव तुला हा दाखव कसं काय दाखव? दाखवता तुम्ही अशी वाजवी ना चांगली एका बुक्कीत पाणी पाहिजे कळण कसं येतो कळण? तुम्ही पोलिसच घेऊन येतो हा ये पोलीस हा कंप्लेंट करतो तुमच्या नावाने तुम्ही सांगा तू हा जाय हा हा जाय माझ्या बायकोला दम देतो खुशाल तो बोलत होता त्या का तोंडामध्ये गोळे घातले होते काय मग आता तू बोलत होती ना हा का हा. मग तो गेल्यावर काय बडबड करू राहिले बाईला आणि मग सात्याला सांगत होतो काय हा जाय माझ्या बायकोला दम देतोय म्हणलं आणि तुम्ही दोघं जण काय ऐकत होती इथं त्याचं नाही ऐकत ना आता सांगत होतं मग त्याला आम्ही काय करावं त्याला ऐका. सांगत होतो तुला बोलता नाही आलं मग लय. सासरी का म्हणे असे उद्योग लय करतात? बोलली ती बोलले मी काय बोलली तिला बोलली त्याला हा आम्ही यायचं नाही म्हणलं परत आमच्या इथं असं म्हटली का हा. बरं तर एवढं तुमच्यासोबत गप्पा मारतो उभा राहिला नाही तर सांगत होता काय झालं तेच आता पोलीस कंप्लेंट करू हा कर म्हणलं माझी बायको भेट नाही पोलीस म्हणजे तुम्ही कंप्लेंट त्याला असं म्हटलं का पोलीस कंप्लेंट कर म्हणजे तुमची ती इच्छा अरे नाही, पोलीस त्यो complaint म्हणत करा. होता मी कशाला म्हणू मग तुम्हाला म्हणता नाही आला का तू कस काय पोलिस बोलवतो नाही मी त्याला म्हणलं माझी बायको भेट नाही पोलिसाला आणि आला तू बिंदास पोलीस कंप्लेंट कर म्हणलं अहो पण मग ते पोलीस आले मला खरंच घेऊन गेले तर हा ना मग एकदा तुला काय म्हटली नाही म्हणजे काय आल्यावर पाहू ना आपण हा काय करायचं ते. तुला पोलीस नाही मला देत पोलिसांची लय भीती वाटत ती तुला नाही नेत ऐका ना सासूबाई तुम्ही काय टेन्शन घ्या त्या आम्ही दोघं आहे ना हा आम्ही दोघं जाऊ जेलमध्ये आणि सासूला इथं ठेवू तुझ्या आहे की नाही हा हा तुम्ही दोघं जण कशाला जेल मध्ये मग तुझ्यावरच आम्ही दोघं जाऊन तुला घरी ठेवू इथं राहिलं काय आणि तिथं राहिलं काय सारखंच आहे. हा तिकडूनच आहे का माझा नवरांसून हा. माझ्यासाठी जेल मध्ये जायला हा बोट मोडले म्हणजे खरंच गुन्हे आहेत आपल्यात आहे की नाही तुमच्या
आनंद झाला काय तुम्हाला दोघाला? मग तुला नाही येत असले तर आम्ही दोघं जाऊ ना. मग तुम्ही एकामेकाला टाळी का बरं दिली? आनंद झालाय आम्हाला दोघाला. मी जाते म्हणून का? आम्हाला दोघाला जायचंय म्हणून. कसं पोलिस घेऊन येते मी तेच बघत आहे ना. हा येऊन दे ना त्याला पोलिस घेऊन. हा, येऊ द्या. तुला घरी ठेवून आम्ही दोघं जाऊ जेल मध्ये. हा मध्ये जाऊन सडा चांगलं दोघं जण. इथं मी सोडूच राहिलो ना. काय म्हटली? काही नाही. हा जास्त बोलते काय? इथं सडा टाकायचा ती म्हणती. अंगणात सडा टाकायचा म्हणती. कोणता 2 वाजता कोणी टाकला होता? तुमच्या पप्पाच्या पप्पाने टाकला. सकाळी म्हणती. तुम्ही मला येडे वाट चेहऱ्यावर लिहिलं की मी येडी म्हणून. कोण म्हणताय असं? मग तुला येणं म्हणून चलन का? ते पोलिसांचं काय करायचं सांगा मला. नाही भीती वाटत कसं करीन आता. मी आहे तू नको काळजी करू. पोलीस काय येतात पोलीस. हा खरंच मला नेणार नाही ना. अजिबात नाही तू नको घाबरू मी आहे इथं. अहो असं सांगू राहिलेच काय मी खरंच घाबरले. त्या बाबूराव मी दुसऱ्या साईडने बांध करून ठेवीन अजून. आता कसे पोलिस घ्यायला आता बघू द्या मला. येतं आईला येतं उलट झालं बाबा. नाही नाही ही घाबरलेली पण ही बोलती तस. मामा झोपली. आईला बहुतेक घाबरलेली दिसती ती. आईला आता आहे बहुतेक जेल मध्ये. पोलिसाचं नाव घेतलं कशी लाट 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 कापायला लागली. आपल्याला घाबरवती तेव्हा. आता म्हणा बस माझ्या घरी दादा. ते कसं आहे ना त्यांच्याच गुण त्यांना काम आले. हा लय आता त्याला तो वाटत. घेऊन येत असतो पोलीस घेऊन येत त्याला असतो. काय वाटलं माहितीये का घरातले ऐकून घेते म्हणून बाहेरचे ऐकून घेतील. त्याचं काय नडलं बाहेरचेच ऐकून घ्यायचं. आता मजा येईन तिची घरी. हा. शेवटी घरचेच आठवतील पण मग. आपण एकमेकाकडे बघत होतो किती मजा आली. तिला असं वाटायचं आपण एकत्र आहे दोघं मला हे असं करते. मी काय म्हणते पण ऐका ना मामा. काय तुमच्या लेकाला फोन करून सांगून द्या. खरंच आत्याला जर जेलमध्ये नेलं तर मग तुमच्या लेकाला तर माहित पाहिजे नाही गोष्ट. त्याला कशाला कळून द्यायचं ही लिहित मिटायचं हे तिकडे कायला कळती त्याला. आज 2 दिवस जाईन आतमध्ये येईन परत मागे येईन. तू कम काळजी करते जाय घरात. नाही हो, काही झालं तर सासूही मिळाली. तुला तिचा पुळका आला का? नाही पोळका नाही आला. मग तेवढी तुला हाड धूड करते ते राहिलं का बाजूला? तसं जाऊ दे ना एकदा येऊन दे ना एकदा. जरा एकदा ठेचू दे ना तिला मग कळन तिला काय आहे ते. हम्म. लई टाम बोलत होते ना ते बाब्याला. आता ते जेव्हा पोलीस घेऊन येईन आणि ठेवून जाईन तिला आपण तेव्हा फक्त म्हणायचं अयो नका नेऊ ना रडायचं पडायचं. आणि एकदा ती गेली म्हणजे कोण रडायचं मी? आपण दोघांनी नाटक करायचं. अच्छा हा पोलीस आले हो नका नेऊ आमचे सासू. आपलं नाटक पण मिळालंच नाही मग काय करायचं? हा ते तसं येणार आहे का ते पोलीसच घेऊन येतो का नाही बघ आता. त्याचा हातभार बांध कोरला म्हणजे गप असणार आहे. बरोबर आहे. हा चालेल ठीक आहे मामा चला मग. बघ झोपली का काही रडती का काय करते. झोपेले पण तुम्ही चला आता त्यांच्या डोक्याला ताण होईल थोडं समजून सांगा काहीतरी असं. दादा अबे हे घर आहे बरं का त्यांचं. अबे मालक नाही बायको तुमची झोपलेली आहे ती घरात. झोपलेली आहे. हा झोपलेली आवाज देतो थांबा. द्या आवाज. अय अरे उठते मी आणून बोलू. पोलीस मामा आलेत. कोण आलं? पोलीस साहेब. काय पोलीस आले? हा चल लवकर. अयो हे काय हे आणले ते बाबेने. अयो बाहेर पटक्या नाही दरवाजा तोडावा लागेल. अय यार दरवाजे उघडेव नाही नाही साहेब. बाहेर चला. होय साहेब एक काम करा ना काय त्यांच्यावरच आम्हाला दोघांना ना. यांनी कंप्लेंट केली. हा तुमच्या बायकोने ट्रॅक्टर नेऊन 4 फूट बांध कोरलाय. खरं आहे. त्यांचा रस्ता होता. रस्ता फोडून 2 पाईपलाईन फोडल्यात. हो साहेब मी पाईपलाईन नाही फोडली. फोडली नाही. नाही बांध कोणी फोडला? मी नाही फोडला. बाहेर या तुम्ही. नाही नाही मला भीती वाटत होती तुमची. मी सासूला खोटाडी तिनेच फोडला असं. हा हे खरं बोलत आहे ती. अहो मी नाही फोडला हो बाई चूक खोटं साहेबांनी बोल राहिली. पाठवलंय मला तुम्हाला न्यायला. बाहेर या. नाही नाही मी नाही येणार. मी तुम्हाला लय घाबरते साहेब. आम्हाला घाबरता का याला घाबरता? नाही तुम्हाला घाबरते. साहेब हा असं केलं तर कसं? तिच्या ऐवजी म्हणजे माझ्या बायकोच्या ऐवजी आम्हाला दोघाला. घेऊन चला. हा जा घेऊन या ना घेऊन जा. नांगरायला नव्हते गेले. ती नांगरायला गेली. कंप्लेंट तिची आहे. तुम्हाला काय नाही समज. अच्छा तिच्या नावची आहे का? नाव खोडून आमचं नाव लिहा ना. हा तसं कारण की जमत असतं तर मग तसं केलं असतं. आम्ही कसं काय आहे इथं ना आलो साहेब, असतो. इकडं आहे बदली का? जमत असतं का? साहेब आम्ही इकडे बी राहिल्यावर आहे ना जेलमध्ये राहिल्यासारखंच झालंय आम्हाला. तर माय. आम्ही तिकडे राहिलो. उतारा चेक केलाय. नाव सुद्धा तिचाच आहे उतारीवर. तुमच्या नावावर नाही जमीन. हा तुम्हाला उतार नेऊन काय करता तिथं? उतार्याव नाव ते बरोबर आहे. अहो नका लई घाबरते ती माझी बायको. नका नेऊ तिला. नका नेऊ. नका नेऊ. नका नेऊ म्हणजे मला ऐकून जा मग का माझी नोकरी जाईल. साहेबांनी मला पाठवलंय. तिनं आता
तिनं आता दरवाजा लावलाय कशी उघडीन ती दरवाजा नका नेऊ ना तिला दरवाजा तोडून न्यावं लागेल मला नाही उघडत नका हो काय गरीबाचा दार तोडीचा अहो साहेब मी लय घाबरते हो तुम्हाला नका हो माझा नवरा नाही सांगतो नका नेऊ हो साहेब मला हा. मी तुमच्या पाया पडते नका नेऊ बांध तोडायला नाही घाबरले का मग नाही, मी नाही तोडला एकुलती एक बायको आहे मला तेवढी आलोय तिथं हो माझ्या नवऱ्याला एवढ्या एकूण- उन्हात मी जागेवर जाऊन आलोय स्पॉटवर 4 अहो फूट साहेब बांध तोडून 2 साहेब फूट साहेब लावली. ऐका ना साहेब ऐका ना तुमच्या घरच्या बायकोच्या पोराची शपथ घेऊन सांगते मी बांध नाही तोडला अहो एवढी माझ्या बायकोच्या पोरांची नका शपथ घेऊ ते साहेबापाशी चला अहो साहेब एवढी विनवणी करती नका ना नेऊ ना तिला तुम्ही दार लावून घेतलंय तिनं हा थोडं सर दार लावून घेतलं दार तोडावं लागेल मला अहो नका तोडू राव हो लय ऐका गे- लय गरीब आहे माझी बायको दार तोडून घ्या आणि जा घेऊन पटकन. बाबा काय म्हणती काजल ती नाही, म्हण नाही, साहेबांना म्हणलं आम्ही येतो म्हणलं. साहेबाला म्हणते तिच्यावरती आम्ही दोघं येतो नाही हो साहेब या दोघांना नेऊन तर थोडस यांना बी आराम तसं नाही जमत ते म्हणते ज्याने गुन्हा केलाय त्यालाच न्यावं लागत मी आहे नाही कोरला बांध तुम्ही एकदा बाहेर ते या दरवाजा नको. खोला तुम्ही तुम्ही या तसं तुम्हालाच न्यावं लागेल नाव नको मला भीती वाटत मला भीती वाटत तुम्ही खोटं बोलून न्या त्यांना आधी त्यांना जर बाहेर बोलून घ्या. आत्या नाही येणार तुम्हाला आम्हाला न्यायचं म्हणले ते नाही नाही ते मला घेऊन नाही, गेले नाही, तर नाही, नाही, ते काय यांना नेतो मी तुमच्या बदले यांना तुम्ही बाहेर हा बाहेर आहे फक्त खरंच आहे हा किती चांगले होते आता तुम्ही हा, या दरवाजा तुम्ही नवरा खोला. विले गुणाचं पहिले माझा खरंच सासऱ्याला युद्ध आहे धरा. हा पहिले मला पहिले सासऱ्याला धरा आणि मग मला धरा मग आता तुम्ही त्यांना पहिले हातकडा घाला नाही हातकडे ते घेऊन नाही हात आले हातकाड्या ते हाताला धरून नेणार आहेत आम्हाला हा का हा. तुम्ही दरवाजा बाहेर खोलून या या ना बाहेर. तुम्ही उघडे दरवाजे उघडे या ए, तू होय साईडला येऊन दे बाहेर त्यांना हा या हा हाय आम्ही या आम्ही माणसाचे आहेत, एवढं काय व्हायचं साहेबांनी नको. बोलावलंय साहेब नका नेऊ तिला नका हो नाही साहेब नाही चला नका हो साहेब चला, अहो, साहेब चला, नका चला, ना ऑफिसला साहेब चला. नका ना नाही हो साहेब ऐका ना साहेब नाही हो मी नाही करला हो बांध नाही हो साहेब मी नाही करला साहेब नका ना नेऊ तिला करून आता असे नाटक का हो साहेब मी नाही करला हो साहेब मी नाही हे बघा ऍक्शन चालू आहे ऍक्शन हे बघा तुम्ही चला असलेच ठीक आहे नाही तर मला आहे ना फोन करून महिला पोलीस बोलावं लागते आणि मग महिला पोलीस नाही गाडी येईन की तुमची चव जाईन हा शेजारी पाजारी बघत येईन तुम्ही असंच चला हो तुम्ही तर आता म्हणे ना पोलीसवाले नेणार नाही मग आता का बरं घेऊन चालले ते मला ते म्हणते फक्त एकदा नेऊन तिथं आता गुन्हा असा आहे बांध फोडला ना ते वावर घेतलेलं चांगलं पण बांध फोडल्याला गुन्हा मोठा आहे आणि त्याच्यात चालू पाईपलाईन आहे त्यांची जनावर उपाशी मारत आहेत पाण्या वाचून अहो साहेब मी बळजबरी तुम्ही- नाही फोडली बळजबरी नाही फोडा तुम्ही 4 फूट फोडाय मी बघून आलोय बांध तर ठुलाच नाही रस्ता सगळं फोडून पोलीसवाल्यांना टाकलाय. काम नव्हतं का त्यांच्या शेतामध्ये बांध बघायला गेले मग आम्हाला तक्रार दिल्यावर जावंच लागतं साहेब बाबा, तू मी भेट काय मला म्हणतोय परत नंतर. अहो नका तुम्ही माझ्या बायकोला नेऊ आम्ही आहेत ना हो दादा ती दम देती मला नाही मी दम नाही दिला दम देती ती, मी बाजूला बोलली देती. फक्त बरं बघू ना तबा 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 तिकडून काय नाही हो साहेब मी घाबरली हो साहेब नाही हो साहेब मी नाही दम दिला ऐका ना साहेब माझ्या सासूला नाटकी आहे जा घेऊन काय म्हटली का तू काय म्हटली का तू नाही तू नाटक नंतर दाखवते तुम्ही आता बाजूला वा साईडला आणि चला नाही तर महिला पोलीस मला बोलावं लागते हो ऐका ना एक काम कर जाय तिथे सही कर आणि परत मागे तर आम्ही काय करतो उतारा बघतो कोणाचा आणि तुला लगेच सोडून आणतो मला लगेच सोडवायला या हा, लगेच पाठी मागून येतो तो लगेच लवकर या हा लगेच जायतो मला गरबत नाही हो तुमच्याशिवाय हा लगेच जायतो लगेच लवकर या बरं का हो. नक्की येतो मी आता चला पहिला उतारा घेऊन येतो कोणाचा तरी शेजाऱ्याचा नक्की हा आणि तुला सोडायला येतो हा नक्की या. अरे नक्की येतो तुझा चला चला आता चला हा जा त्याला उशीर होतोय तुम्ही लवकर या. अरे नक्की येतो ना चला चला येते ना आता आता मजा येणार आता कशी घाबरली हा हा, लय आता तिकडे आपण जाऊन जाणार नाही भाऊ हा आणि मी जाणार आहे काय तुम्हाला जायचं जा हा. तुमची बायको आहे मामा तू तुपल्या घरात मस्त काय तुला खाय प्यायचं ते खाय हे बघ घरात मस्त बेसन पीठ आहे असे टर्राट आता कोथंबीर टाक त्या दिवशी टाकली नव्हती ना आता कोथंबीर टाकून भजे कर मी मस्त पैकी झोपतो तो हे भजे झाले कापून द्यायला चालेल ना मामा अरे कर मला पडू दे थोड्या वेळ जरा जास्त बोललोय मला आराम करून दे मग मी नाही टाकले का मी तुमची साईड घेऊन नाही बोलले का मग बोलू परत असेल माग नाही 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 नाही. हा जाय भजे कर मी तर झोपतो थोड्या वेळ जिलेबी कर का येते तुला हा जिलेबी कर एक घास भाज्याचा आणि एक याडा जिलेबीचा मस्त पैकी दोघं खाऊ हा आणि मग बघू आली तर आली नाही आली बरी पिढा गेली हा हा जाय मग मी तुझ्या नवऱ्याला फोन करतो त्याला बोलून घेतो आणि मग तू त्याच सगळं जाय हम्म. हा
मग आपला मी एकटा राहीन इथं. आली ठीक तर नाही तर राहिलो एकटाच. चालेल. आईला बरं झालं बाबा, ही साडी सध्या गेली. आता लई घाबरली असणार आहे. आलंय पोलिसाला भीती. यांना काय वाटलं मला कुणी सोडून आणणार नाही, माझा भाऊ होता म्हणून बरं झालं. आता यांच्या भरोशावर दाखवतेच मी आता यांना माझा चांगला कचका. रे सटवे आत्या आल्या तुम्ही म्हणजे कश काय आल्या? आली होय तू? तुम्हाला काय वाटलं होतं मी त्या पोलीस स्टेशन मध्ये राहील का जेल मध्ये? मग कस काय सुटलंय? अहो तुम्ही सुद्धा आले नाही. अरे मी सुद्धा आली नाही. अरे मी कोणी गणगोत बी आले नाही मला सोडवायला. माझा आम्ही आलो होतो आत्या, पण पोलिसांनी आम्हाला मध्ये येऊनच दिलं नाही. तुमचे थोबड आहे का चांगलं आहे? तुम्हाला मत खोटं किती खोटं बोला. अरे तुम्ही डोकायला बी नाही आले, मला पोलिसांनी सांगितलं. आम्हाला आत येऊनच दिलं नाही. मी अख्ख्या गावात फिरलो, कोणीच उतारा द्यायना. आपल्या शेतावरचे उतारे नव्हते काय? कोणाचे आपले नसते चालत, दुसऱ्या चालत असते. दुसरा आला मग तुमचे भाऊ बिऊ बहिणी बहिणी कुठे गेला होता का? कोणीच नाही. माहितीये ना आत्या, त्याच्यामुळे नाही म्हणले ते. म्हणजे सगळं माहिती म्हणजे अरे नाही म्हणजे माहिती म्हणजे तापट स्वभाव आहे तिचा. उद्या आपण उतारे द्यावा आणि ती म्हणायचे काय दिले तुम्ही, आपले मी सुटून आले नसते का हा ना? असे. गरज बी नाही मला, कशीच गरज नाही. माझा भाऊ होता म्हणून बरं झालं. असा यू मिनिटात भाऊ तिथं आला, लगे 2 मिनिटात मला बाहेर काढलं. तुम्ही यू यू करून बोलवलं भावाला. अरे ते रीत असती तशी सांगण्याची, नको मारू. आवाज काढू का? मामा सासरा भावाला म्हणा तुला भावाला नाही वाटत का? हा मामा सासरा लागतो तुला तो. हा तर मी कुठं काय म्हणले, तुम्हीच म्हणे यू यू. अरे बोलण्याची रीत म्हणले मी बोलायची रीत असते ती अनपढ. तर समजून घेत जाय काजल, तू कळत नाही कर तुला? म्हणजे आल्या आल्या गौरीच्या शांग देऊ खायला. इच्छा तर हिला तर काय नको हे करू. चल आता मस्त पैकी घरात म्हणजे आणि का हा? काय करून खाल्लं घरामध्ये परत? घरात काहीतरी करून खाल्लं, मला बघू द्या काय खाल्लं ते. सगळं काय खाल्लं? तिकडे केलं नाही तो? काय केलं आणि मग कस काय वास आला तिला? सुटला नाकलय शातीर. काय खाल्लं घरात करून? काहीच नाही. काय झाला आवाज कसा झाला? ते मामाला भजे करून दिले. मामाला भजे करून दिले म्हणजे मी नव्हते, तुम्हाला दोघांना आनंद झाला होता का भजे करून खाल्ले? इच्छा झाली मग म्हणलं इच्छा काय माराव. मग मी नसल्यावर तुम्ही भजे करून मागा तुम्ही दोघांनी भजे करून खाल्ले होते ना? मी नसताना चोरून खाल्ले होते ना? आता कोथिंबीर टाकली होती. म्हणजे तुम्ही आता कोथिंबीर बी आणून खाल्ली. मग तुम्ही वाटच बघू ना दोघं जण. मी कधी जेलमध्ये जाते, तुम्हाला काय चांगलं चांगलं खायला भेटतं? अरे तसं नाही, ती म्हणली आता मला भूक लागली म्हणे, लवकर जायचं म्हणे पोलीस स्टेशनला तुझ्या सासूला सोडवायला. पटपट काय असेल ते लवकर करते म्हणजे भजी करते लवकर. जे लवकर होईल ते करून हा. त्या मी तरी भजी दिलेत करून. मामा म्हणे मटण करायचं म्हणे, त्या खाटक्याला बोलून ठेवलं होतं. तुम्ही एवढं लवकर कश काय आल्यात? म्हणजे तुम्ही मी नाही तर मटण मी आणून खाणार होते. करणार होतं पण नाही भेटलं, मग काय करते? म्हणजे तुम्हाला आनंद झाला होता का मी मध्ये गेली होती तर? पण मला एक सांग, तू एवढं लवकर कस खाली राहायचं ना तिथे 2-4 दिवस? माझ्या भावाला सहन होत होतं का मी मध्ये बघून? माझा भाऊ म्हण चाल घरी. कुठे? पोलीस स्टेशनला बसती. ते पोलीसवाल्यांना सांगितलं माझ्या बहिणीची चूक नाहीये. पोलीसवाले मला म्हणे, मी त्यांना म्हंटल ना मी बांध नाही कोरला, ते म्हणे मी मोजणी करून घ्या म्हणे त्याची, मग पुढे बघू म्हणे काय करायचं. लगेच मला सोडलं. अच्छा म्हणजे मोजणी करून घ्या म्हणले. हा चालू आपण आता काय करू, मोजणी करून घेऊ हा. आणि जिकडचं तिकडं म्हणजे बांध कोरायचं नाही हा. आणि काहीच नाही. आणि आता मला दोघांनी मटण आणून द्यायचं आणि मी एकटीच खाणार आणि तुम्ही मग तोंड बांधणार दोघ जण. कळलं का? हा भजे कसे खाल्ले एकटे एकट्यानी? दे पैसे मी आणतो. मग तुम्ही आता मी नसताना मटण. ऍक्शन. आत्या तुम्हाला माहितीये का मामाचा लय वेगळा विचार होता. काय विचार होता? आता काय दारू बिरू प्यायचा विचार होता काय मामाचा? ते नाही हो, मग जर तुम्ही नसते आला ना तर मामा दुसरं लगीन करणार होते. का हा दुसरं लग्न करणार होते का? ते रस्त्यावर पडेल का अशा कडायला बायका तुम्हाला भेटायला? ती काही म्हणते तसं काय मनात विचार नव्हता. आता माझी इच्छा आहे तुम्ही दुसरी बायकाच करून आणा, अशी मी तुला नाही नाही, मी तिला सांगितलं येडी आहे काय, आपल्याला गॅरंटी आहे माझी बायको अशी जात असती परत अशी जेल मधून माग येत असती. हा ना? हा. किती बोळा ग माझ्यावरची गॅरंटी. म्हणून तर नाव हुकायला नाही आला मला जेल मध्ये. अरे मला याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय उतारा घेऊ सर. आता परत कधी जाणार तुम्ही जेलला? हा त्या बापाचं मार होतं काय ते का? त्या मायचं मार होतं ते मला जेल मध्ये पाठवायला. परत जात असतात का काय कुठं? तिला काही सह्या बिया करायच्या राहिल्या असतील ना त्यांच्या. तो ऍक्शन. आत्या ते तुम्हाला सह्या बिया करायच्या असते ना काही? करायचंच जाऊन पण ते आता नाही, सोमवार गुरुवार असतं ते. चल ना आपण जोडीने जाऊन सही करून मागे येऊ.
का बरं मला एकटी जाता येत नाही काय? नाही नाही आता मागाची पोलीस तुम्ही नका जाऊन देतील तुम्हाला मध्ये टाकून. म्हणजे मला कसं काय टाकी देन त्यांना गॅरंटी आहे का त्यांची बायको आहे ना अशी कोणाला काढीने काय हाताने बी हात लावू देणार नाही म्हणून. हा येडे काय तू हा तेवढं आहे मग काय घरात काम धंदे बघ. बायको कोणाची तुमची. हा कट ऍक्शन. तुमचीच आहे ना बायको. मग कोणाची आहे? त्यांचीच. लय वय जा घरात काम बघ नाही घरात लवकर जा लवकर दे सारखं ना. आणि ते काय असं ते सगळं तिकडं तिकडं करून ठेव भांडे कुंडे सगळे साफसफाई कर. मटणाच्या भाजीचा मसाला काढ मी एकटीच खाणार आणि दोघांनी थोबाड पाहिजे. हा मला तुम्ही तिथं बघायला सुद्धा नाही आले हाय का गेली? अरे मी सगळ्या भावकीकडे गेलो उतारा घ्यायला हे करायला तुमच्या भावकीला लागली आग. आता त्यांनी नाही दिला उतारा मी काय करू? दाखवते ना तुमच्या भावकीला बी मी आता काय म्हणून. कशाला नाही लागत त्यांच्या लय डेंजर आहेत ते का हा. डेंजर पण मी काढत असते आता कसं डेंजर आहेत ते. तुम्हाला दुसरी बायको करायची होती ते काही सांगितली तू इसून येडी आणि काय करायची असेल तर बिंदास करा. बरं मला नाही. कामाला कोणतरी बाया होऊन जाईल. नाही नाही असं मनात पण एखादा नको. गडी ठेवायच्या ऐवजी मी एखादी बाई ठेवून कामाला घ्या बायकोच करून घ्या. नको तिचं काय का ती काही बोलत ती आणि हा. या अशा पोलीस कंप्लेंट पोलीस या गोष्टींना मी घाबरत नाही बरं का. हा मी तिला तेच सांगत होतो हा ना? म्हणलं आपली बायको घाबरत नाही नाही नाही, तुम्ही लक्षात ठेवा. हा. तुम्ही लोकांना किती खुनून सांगितलं ना का हिला घेऊन जा हा काही फायदा नसतो होत. हे खरं आहे अहो हिला घाम पडला बाबा या बायकोनी. आली ती पण आली कस काय ती एवढ्या लवकर? नाही नाही काहीतरी मॅटर असेल विचारतोच तिला.